आज अमरावतीमध्ये अमरावती महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेचा महापौर हिंदू महापौर बनवण्यासाठी, लक्षात ठेवा, हिंदू महापौर बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महापौर बनवण्यासाठी, अमरावतीचा विकास करण्यासाठी आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि गृहराज्यमंत्री पंकजी भुयार हे प्रचाराकरता आपल्याशी संवाद साधणार आहे। आणि आज इथे उपस्थित असलेले आमदार बकारेजी, आमदार प्रतापदादा अडसड, आमदार राजेशजी वानकडे, आपले निवडणुकीचे प्रमुख आमदार माजी मंत्री संजयजी कुटे, माजी आमदार प्रवीणजी पोटे पाटील, रिपाई कवाडे गटाचे प्रदेशाध्यक्ष चरणसिंग इंगोले आणि सर्व उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे रिपाई कवाडे गटाचे सर्व आदरणीय प्रतिनिधी, ज्यांना ज्यांना उमेदवारी दिलेली आहे ते सर्व 68 भारतीय जनता पक्षाचे उमेदवार एक वेळा उभं राहून अभिवादन करून टाका। नाही म्हणजे यांनी जे उभे आहेत त्यांनी, हे सगळे जण तुमची सेवा करण्याकरता भारतीय जनता पक्षाने दिलेले सर्व उपस्थित माझ्या आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आणि भावांनो सर्वजण अभिवादन करतात आहे उमेदवार। सर्वांना तुम्ही हात वर करून नवनीत भावी जसं म्हणतात कमळ दाखवा, कमळ दाखवून कमळ दाखवून त्यांना आशीर्वाद द्या, सगळ्यांना आशीर्वाद द्या। आपला महापौर भारतीय जनता पक्षाचा महापौर बसवण्याकरता आज तुमचे आशीर्वाद महत्त्वाचे। बसा। पालकमंत्री बावनकुळे साहेब, पालकमंत्री बावनकुळे साहेब, आज एवढं मी पाहिलं की एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं ढोल ताशाच्या गजरामध्ये या दसरा मैदानावर जमा झाले आणि तुमचा उत्साह पाहून मला ही खात्री झाली की भारतीय जनता पक्ष अजिंक्य आहे। भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा अमरावती महानगरपालिकेवर लागणार आहे। पहा, अमरावती महानगरपालिकेवर झेंडा का लावायचा? विकासाच्या सगळ्या गोष्टी सगळ्या संकल्पना ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे पालकमंत्री तुम्हाला सांगतील, तुमचा काय सहभाग राहील ते सांगतील। पण माझ्या मनातलं दुःख मी तुम्हाला सांगणार आहे, माझ्या मनातल्या वेदना मी तुम्हाला सांगणार आहे, माझ्या मनातली भीती मी तुम्हाला सांगणार आहे। माझ्या माता भगिनींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी सगळ्या माता भगिनींसाठी काम करतात। तुमचं गॅसच्या सिलेंडरवर नाव, घरकुलावर नाव, शौचालय तुमच्यासाठी, पिण्याचं पाणी तुमच्यासाठी, लाडक्या बहिणीचे 1500 रुपये तुमच्यासाठी, मुलींचं आरक्षण तुमच्यासाठी, हे सगळं देवाभाऊ आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी करतात। पण महत्त्वाचं आहे का प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस एक गोष्ट पाहतात जे छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिली होती। छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिली होती की कोणती माझी बहीण आई असुरक्षित राहू नये, धोक्यात जाऊ नये। आणि पहा छत्रपती शिवाजी महाराज होते, होय मी सांगतो, कोणी म्हणेल की मी वादग्रस्त बोलतो,
पण होय छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुम्ही कपाळावर कुंकू लावू शकता, म्हणून तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घालू शकता, आणि म्हणून तुम्हाला पडदा नाही लावावा लागत, तुम्हाला हिजाब नाही घालावं लागत, तुम्ही चांगल्या तऱ्हेनं इथे मोकळेपणानं येऊ शकता. एवढ्या मोठ्या माझ्या माता भगिनी आले, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आणि ते छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारे नरेंद्रजी मोदी आणि देवाभाऊ आणि त्यांना अनुसरण करणारे आम्ही सगळेजण. पहा, मुस्लिम महिलांना सुद्धा जो त्रास होत होता, नवरा म्हणत होता तलाक तलाक तलाक, नरेंद्रजी मोदींना नाही आवडलं ते की आमची बहीण एका क्षणात निराधार होऊन जाते. त्यांनी 3 तलाकवर बंदी आणली. हलाला करावा लागत होता, तलाक झाल्यानंतर पुन्हा लग्न करायचं असेल तर दुसऱ्या माणसाशी लग्न करावं लागत होतं. हलालावर बंदी आणली. गुन्हा केला, गुन्हा नोंदवला जातो, शिक्षा केली जाते. मला सांगा, चांगलं केलं का वाईट केलं त्यांनी? मोठ्याने सांगा, चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं. एक मुस्लिम आमची भगिनी सुद्धा तिचे हाल होऊ नये हे पाहणारे आपले प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी. मी का म्हणतो ही निवडणूक महत्वाची आहे? कारण का दुर्दैव असं आहे का या अमरावतीमधले काँग्रेस, या अमरावतीमधले राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि त्याच्या सोबतीला MIM यांनी लाजा शर्मा सोडले, यांनी पूर्ण लाजा शर्मा सोडले. अरे काही तर वाटायला पाहिजे. तो असुद्दीन ओवैसी आला आणि असुद्दीन ओवैसी म्हणे हमारी आबादी बढ़ गई, हमारी जनपद बढ़ गई, अब अमरावती का महापौर भी मुसलमान होगा, अमरावती का MLA भी मुसलमान होगा और कुछ दिनों के बाद में अमरावती का MP भी मुसलमान होगा. हे मी नाही म्हणत, असुद्दीन ओवैसी आला तो म्हणतो. बरं, हे तर त्याचं तर सोडा, पण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार म्हणतात की तिथं उभा आहे, त्यानं पोस्टर लावले भावी महापौर, भावी महापौर. त्यांनी कबूल करून टाकलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचा मुसलमान महापौर राहील. काँग्रेसवाल्याने तर शरणच घेतली. काँग्रेसवाल्यांनी तर जाहीर केलं की तुम्ही काय गॅरंटी देता, आम्ही गॅरंटी देतो. मग तुमच्यासाठी बोलणारं कोण आहे? तुमच्यासाठी बोलणारं फक्त कमळ आहे, भारतीय जनता पक्ष आहे, बाकी कोणी नाही. आणि म्हणून तुमच्यामध्ये जर फूट पडली, तुमच्यामध्ये फूट पडली तर यायचे मनसुबे पूर्ण होतील. सगळ्या माता भगिनींनो लक्षात ठेवा, तुमच्या नवऱ्याला सांगा, तुमच्या पोराला सांगा का हे मतदान जे करणार आम्ही ते आमच्या सुरक्षेसाठी करणार. आणि म्हणून आपल्या या 68 पैकी एक महापौर बनेल, हिंदू महापौर बनेल. कारण अमरावतीमध्ये लव जिहाद थांबला पाहिजे, अमरावतीमध्ये MD थांबलं पाहिजे, अमरावतीमध्ये गुटख्याची तस्करी थांबली पाहिजे, अमरावतीमध्ये गोहत्या होतात त्या थांबल्या पाहिजे. आणि त्याच्याप्रमाणे कणखरपणे काम करणारा, गायीची रक्षा करणारा, गोमातेची रक्षा करणारा, आमच्या मातेची रक्षा करणारा, आमच्या मातेला सुरक्षित ठेवणारा महापौर द्यायचा आहे. आणि म्हणून तेवढंच तुम्हाला सांगायसाठी मी आलो. विकासाचं सगळे मंत्री महोदय सांगणार आहे, कुठेही संभ्रमित होऊ नका. कोण काय बोलतं, कोण काय बोलतं, कोण काय बोलतं याच्याकडे विचार करू नका. मी स्टेजवरच्याही सगळ्यांना सांगतो, स्टेजवरच्याही सगळ्यांना सांगतो, सगळ्या उमेदवारांना सांगतो की मतं सगळ्यांना मागाल तर फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे मागा. नेत्यांनाही सांगतो, विनंती करून सांगतो, हात जोडून विनंती करून सांगतो. कारण की माझा स्वभाव नाही आहे कोणावर टीका करायचा, माझा स्वभाव नाही आहे की कोणाला वाईट म्हणायचं. मी आजपर्यंत जन्मामध्ये कोणाला वाईट म्हटलं नाही. आणि म्हणून सांगतो, एक वेळा जर का हा भगवा घातला आहे तर जुनं विसरून जा, जुनं विसरून जा. एक वेळा भगवा घातला आहे तर माझा सख्खा भाऊ जरी उभा असताना
माझा सख्खा भाऊ जरी उभा असता, शिवसेनेवर उभा असता, कोणत्या दुसऱ्या पक्षावर वायएसपीवर उभा असता, माझा सख्खा भाऊ जरी राष्ट्रवादीवर उभा असता, अजित पवारवर उभा असता, काँग्रेसवर उभा असता, कोणत्याही पक्षावर उभा असता, तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील. मी फक्त भगव्याला प्रामाणिक राहील. कारण मला माहित आहे हे जर का मतं फुटले तर महापौर तिकडचं होईल आणि मग तुम्हाला तुमचे काय हाल होतील ते मला माहित नाही. मग शेवटी तर यालाच डॉक्टर बोंडेकडे. अरे लव जिहादचं प्रकरण झालं तर जाऊ शकता तुम्ही MIM कडे. लव जिहादचं प्रकरण झालं जाऊ शकता काँग्रेसवाल्याकडे, जाऊ शकता राष्ट्रवादीवाल्याकडे. मग शेवटी तर आठवते तो भाजपचा डॉक्टर बोंडे असो, भाजपची नवनीत राणा असो, भाजपची नवनीत राणा, एवढं लक्षात ठेवा, भाजपची नवनीत राणा असो. कारण का त्यांनी आणि मी दोन्ही वेळेला लव जिहादचे प्रकरण हाताळलेले. भाजपची नवनीत राणा असो किंवा कोणतेही विश्व हिंदू परिषदचे पोरं असो किंवा शिवप्रतिष्ठानचे पोरं असो किंवा विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पोरं असो. आणि म्हणून सुरक्षा तुमची करण्याची जबाबदारी आमची आहे, विकास करण्याची जबाबदारी चंद्रशेखरजी बावनकुळे यांची आहे. योगीजी आले होते अचलपूरला मी आमदार निवडून आणला. योगीजी आले होते प्रवीण तायडेचा प्रचार करायला आणि योगीजींनी जे सांगितलं होतं तेवढंच तुम्हाला सांगतो आणि माझं भाषण संपवतो. योगीजींनी सांगितलं होतं बटेंगे तो हेच अमरावतीमध्ये. जर का आपसात फूट झाली आपल्यात, आता तुम्ही इथून जेव्हा जाल उत्साहाने घरी जाल तर विकासाच्या कामासोबतच मला अमरावती सुंदर ठेवायची आहे, मला अमरावती स्वच्छ ठेवायची आहे, मला अमरावतीचा विकास करायचा आहे. पण या तिन्ही गोष्टीसाठी माझी आई, माझी बायको, माझी मुलगी ही सुरक्षित राहिली पाहिजे. म्हणून सुरक्षित अमरावती ठेवायची आहे. कबूल आहे का तुम्हाला? हो की नाही? कबूल असेल तर एक वेळा जोरदार भारत मातेचा जय जयकार करू, दोन्ही हात वर करून. कबूल असेल तर करा. ज्याचे हात वर गेले नाही तर समजेल की तुम्हाला कबूल नाही. भारत माता की वारे कमल असं कसं येत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.